एकलरे रोडवरील निर्जळस्थळी सराईत गुन्हेगार चेतन ठमके याच्या खून प्रकरणी तिसऱ्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वीच दोघांना अटक केली होती. प्रफुल्ल उर्फ सोनू विजय पाटील वय वर्ष 21 राहणार अश्विनी कॉलनी सामानगाव रोड नाशिक रोड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. चेतन ठमके यास गेल्या शनिवारी दिनांक 17 रोजी मध्यरात्री एकलहरा रोडवरील निर्जनस्थळी आणून तिघा संशयितांनी कोयत्याने वार करीत त्याचा खून केला होता. संशयित पंकज विनोद आहेर वय वर्ष 25 राहणार महाकाली चौक सिडको नाशिक व तसेच आशिष रामचंद्र भारद्वाज वय वर्ष 25 राहणार शुभंबार उत्तमनगर सिडको या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने अटक केली होती. तर तिसरा संशयित पसार झाला होता. अंमलदार विशाल काटे या संशयित सोनूची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने दारणा सांगवी तालुका निफाड परिसरातून सापळा रचून अटक केली आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काटे, नाझीम पठाण, विशाल देवरे, समाधान पवार यांच्या पथकाने त्यास अटक केली आहे. तपासकामी संशयितांना नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.